या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर. सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी. पालिका निवडणूक उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी निवडणूक कार्यालयात वेळ संपल्यानंतर भाजपा उमेदवारांचे एबी फॉर्म देण्यावरून मोठा गदारोळ उडाला होता. महाविकास आघाडीच्या वतीनं याला तीव्र हरकत घेण्यात येऊन विरोध केला गेला. काँग्रेस शहर अध्यक्ष तथा उमेदवार चेतन नरोटे आणि शिंदे सेनेचे जिल्हाध्यक्ष तथा उमेदवार असणारे अमोल शिंदे यांनी मुदत संपल्यानंतर भाजपाकडून देण्यात येत असलेल्या एबी फॉर्मला कडाडून विरोध केला. या प्रकाराविरुद्ध तीव्र संताप व्यक्त करत न्यायालयात जाण्याची भूमिका घेतली. दरम्यान याच विषयी काँग्रेसचे शहर अध्यक्ष चेतन नरोटे यांनी न्यूज प्लस चॅनलशी सविस्तर भूमिका मांडली. आपण आपल्या 28 वर्षांच्या राजकारणात असं गलिच्छ राजकारण पाहिलं नाही. भाजप नेत्यांनी सत्तेचा दुरुपयोग करत 3 वाजल्यानंतर पक्षाचे एबी फॉर्म सादर केले. याकरता राज्याचे मुख्यमंत्री यांचा फोन येतो, याला काय म्हणायचं असा सवाल चेतन नरोटे यांनी केला. सर्व पक्षाच्या लोकांनी 30 तारीख 3 वाजता ते अधिकृतपणे लाच दिवस असताना भारतीय जनता पार्टीचे जे लोक आहेत, सचिन कल्याण शेट्टी आमदार किंवा रोहिणी तडवळकर, हे 2 आणि 3 जे सेंटर जे आर आहेत त्या ठिकाणी हे 3 वाजून 7 मिनिटांनी पोहोचले आणि जवळजवळ 33 ते 34 नगरसेवक त्यांचे बी फॉर्म आत पोचले नाहीत. केवळ सत्ता एवढ्या कामासाठी मुख्यमंत्र्यांनी त्यांना आरोला फोन लावावा लागतो आणि मुख्यमंत्र्यांनी लावल्यामुळे फडणवीस मुख्यमंत्र्यांनी फोन लावल्यामुळे त्यांचे अर्ज टायमिंग नंतर स्वीकारलेले आहेत. सर्वसामान्य माणसाला 3 वाजता दरवाजे बंद झाले होते. केवळ राज्यात तुमची सत्ता आहे, देशात तुमची सत्ता आहे आणि म्हणून रात्री अर्ज स्वीकारले. हे अख्ख्या सोलापूर शहराने महाराष्ट्राने बघितलेलं आहे. ह्यामध्ये मी 28 वर्ष झालं असलं गलिच्छ राजकारण कधी बघितलं नव्हतं. मी गेले 2 दिवस त्या ठिकाणी आहे. भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता रडू लागला. जे 35, 20, 25 वर्ष भारतीय जनता पार्टीचे काम करत होते. मी अनेक प्रभागामध्ये बी फॉर्म 5-5 लोकांना मिळाला असं त्यांची अपेक्षा होती, पण ह्या 5 लोकांना मिळता सगळ्या माणसाला बी फॉर्म मिळत होता. त्यावेळेस भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते ढासा रडत होते. तुमच्याकडनं त्यांना पक्षाकडे तिकीट द्याच नसेल तर क्लिअर त्या लोकांना सांगायचं होतं, पण त्यांचं राजकीय तुम्ही अस्तित्व खतम केलं. त्यांचं राजकीय जे भविष्य ते त्यांचं समाप्ती केलं. त्या लोकांना वाटतं की बी फॉर्म माझा मी एवढंसं काम केलं. केसाने गळा कापण्याचं काम भारतीय जनता पार्टीने भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी केलं आहे. या प्रकाराविरुद्ध न्यायालयात आणि जनतेच्या दरबारात महाविकास आघाडी जाईल आणि न्याय मागेल असं सांगताना भाजपनं यातून पक्षाच्या कार्यकर्त्यांचा केसानं गळा कापला. भाजपाचा सामान्य कार्यकर्ता यावेळी ढसाढसा रडला. आज विकासावर बोलण्याचा कोणताच अधिकार या पक्षाला उरला नसल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी दिली.